अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। आता आम्ही एक रेसिपी बनवलो सुतवलो. ते सुतवलं दूध बचलाय तर आता काय करूया ती कर्म सांगेल. कमान कर्म स्टार्ट. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. व्यूअर्स, सुतवलो खाल्लाव, पोट पण भरला, नियत पण भरली, मन पण भरला. पण करू काय? सुतवल्याचं जी दूध असते, आपण दूध गोडातलं मिश्रण करून दूध बनवता. ती इतका दूध बचलाय, करीब 1 लिटर ते दूध बचलाय, 1.25 लिटर च्या मन द्यायचा. आता ते टाकियाचं कैसा जिवार येते नाही हो. तेव्हा मी ह्यांना बोलू, एक काम करू, आपल्यासाठी पण ती फायदेमंद होईल आणि इन्शाल्लाह माझे जे व्ह्यूअर्स बघतात त्यांच्या पण सोबत ऐसा ट्रेजेडी ऐसा होऊ शकते की त्यांच्यातलं पण अक्सर जे सुतवलो बनवतात ना त्यांचं दूध वाचते आणि मग ती खराब होते आणि फेकण्यात जाते. त्यापेक्षा तुम्ही त्या दुधाचा वापर ऐसा करा, पेज बनवा, हलवा बनवा, काही ना काही बनवा. आता बघा, मी 2 नारळ तोडले, खरवडले, त्याच्यानंतर आवरात दूध काढतो. किती मेहनत माझी गेली आहे, म्हणजे मला त्याचा फायदा उचलला पाहिजे की नाही तुम्ही सांगा मला. करेक्ट. तेव्हा मी त्याचा फायदा ऐसा उचलते. गॅसवर बघा, मस्त आहे माशाअल्लाह. पॅन गरम करायला ठेवलो आहे एज युजल. त्याच्यातला मी सोजी टाकीन. सोजी किती असेल? सोजी आहे 100 ग्राम. ओके. आणि त्याला मी आता बेस बुजून घेईन, कारण आपण पेस्ट बनवता आहोत ना. बिबर तुम्ही लोक पण पेस्ट बनवत असाल, सुजीची पेस्ट काय माझ्यासारखीच तुम्ही बनवता? मला कॉमेंटला नक्की सांगा. व्ह्यूअर्स, सोजी पॅनला बुजताय हाय आणि जशी सोजी गरम झाली त्यातला मी तूप टाकीन. अगदी जास्ती का टाकायचं नाही, ती काय पेज आहे ना. 1 टीस्पून भरून तूप टाकलो आहे. आता मस्त पैकी फास्ट गॅसवर मी ही सोजी तूप टाकून मस्त भुजून घेणार आहे आणि गोल्डन ब्राऊन झाली की त्याच्यातला आपण नारळाचा सुतवल्याचा बचलेला दूध आहे ती टाकू आपण. व्ह्यूअर्स, सोजी भुजून झाली आहे. जवळजवळ 3-3.5 मिनिटातला प्रोसेस झाला आहे. आणि आता ह्याच्यातलं मी ही जी दूध आहे ती पलटी करीन. बिस्मिल्लाह. आणि आता ह्यातला इलायची पावडर टाकायची जरूरत नाही आहे, कारण की दूध जेव्हा मी बनवला होता सुतवल्याबरोबर खायला तेव्हा आतल्या इलायची पावडर होती, मीठ पण होता, पण तरी पण थोडा चुटकीभर नमक मी ह्यातला टाकीन इन्शाअल्लाह. आणि थोडा ह्याला स्टर करून लीड मारीन. एक नंबर. व्ह्यूअर्स, पेस्ट बनून रेडी झाली आहे माशाअल्लाह. नारळाचा दूध, गोड, इलायची पावडर आतला शामिल होती, थोडा मीठ टाकलो आहे आणि ले मस्त पैकी पेस्ट रेडी आहे बघा. माशाअल्लाह माशाअल्लाह. नंबर. आता ह्यातला म्हणजे काय माहिती व्ह्यूअर्स, आता ह्याचं मतलब काय झालं, आम के आम गुठलियों के दाम. हा, एक चीज से दुगना फायदा. माशाअल्लाह. सुतवलो ते सुतवलं जाईलो आणि लेफ्ट ओव्हर मिल्क होता त्याने आमची पेस्ट पण बनली. पेस्ट गुतवली माशाअल्लाह. सुतवल्याची पेस्ट गुतवली. सुतवल्याच्या दुधात पेस्ट गुतवली. तेव्हा तुम्हाला कैसा वाटला माझा आयडिया? तुम्ही पण कराल ना अशी माझ्यासारखी आयडिया आणि तुमचा लेफ्ट ओव्हर मिल्कला काही ना काही रेसिपी बनायची है ना. चला मग आता व्ह्यूअर्स, पेज रेडी आहे. आणि आता आम्ही काय पेज खाणार नाही ह्यासाठी की आता सुतवलो खाल्लेलो होय आणि भला एक चीज खाल्ल्याच्या नंतर दुसरा कोण घेते खायला? नाही, मी काय खाऊ शकत? तुम्ही खावा. मी टेस्ट करीन. घ्या सगळं काढा फटाफट. घ्या, टेस्ट करा. डोंट वेस्ट टाइम. माशाअल्लाह, काय यमी यमी यमिशियस. पुढे माशाअल्लाह. काढू अजून? बस कर. दाखव वरती कर हात. बघा माशाअल्लाह माशाअल्लाह म्हणलाय. एक नंबर रेसिपी बनली आहे. माशाअल्लाह. तुला हवी या पियाला? चला ठीक है, कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए। अल्हम्दुलिल्लाह।
देखिए जैसे हमने बोलते ना जो चीज़ बची हुई थी उसका भी हमने वापर किया और उसको बचा लिया, फायदा किया. ऍक्च्युली ह्याचं मतलब काय आहे व्ह्यूअर्स माहिती आहे, अनाजाची कदर करा. कच्ची पंची जाया होऊन देऊ नको, कारण त्याचा हिसाब अल्लाह बारी ताला आमच्याशी घेणार आहात. नाही ऐसा नाही आहे, बेशक लेंगे. अल्लाह पाकने आम्हाला जरा माप खाया पण दिले ना, ती त्याची कदर करा. ऐसा नाही की आता आमच्याजवळ आहे नेक्स्ट टाइम खायला पण आहे, ती मग आत्ताचा फेकून टाका. अजिबात सही. ऐसा करू नको. Right. जो पण लेफ्ट ओव्हर चीजं असतील, हां, जो आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहात आणि जो नाहीच खाऊ शकत आहोत ते प्लीज ती रजा द्या तुम्ही. पण ऐसा नाही की जाणून बुजून जास्ती जेवण जाईल आहे ते फेकून टाका, नेक्स्ट ताजं जेवण बनवायचं, ऐसा नको करू व्ह्यूअर्स. आता बघा ही दूध पिकून टाकू शकलो असतो मी, पण माझ्या जीवाला मोप भारी बात लागली की अल्लाह ही साथ घेतील ना, तर मी बोलू एक चीज पण बनेल, टेस्ट पण येईल आणि अल्लाच्या आपण अजाबशी पण वाचू. तर व्ह्यूअर्स माझ्या बातीवर गौर करा आणि ऐसाच तुम्ही पण आयडियानी काही चीजो बसतील त्याचं काही ना काही बनवायचं शिका. आणि कमेंट्स जरूर लिखा की कैसा लागला तुम्हाला हे सगळं. आम्ही खूप गंमत गप्पा गोष्टी करून आम्ही चीजं बनवत आहोत, मस्ती मजाक. आज जरा ह्यांचं मूड बेस नाही आहे, नाही ऐसा काही नाही. यांचं मूड सही नाही मला वाटतंय आहे. आता बघा आज नाही, मजा नाही आली आहे. एक मिनिट आता सही देतो बघ. अच्छा केस केल्यावर सही होती मूड. हा ठीक आहे चला ठीक आहे चालेल. चला अल्लाह मग हाफिज. अल्लाह Take हाफिज. care.